सुरू अल्लाच्या नावाने, जो अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहे. प्रतिवर्षीप्रमाणे पुन्हा पवित्र रमजानचा महिना सुरू झालेला आहे. आत्मशुद्धीकरणाचा, स्वनियंत्रणाचा, स्वतःवरती नियंत्रण ठेवून एक प्रशिक्षण घेण्याचा हा महिना सुरू झालेला आहे. या महिन्यात पवित्र ग्रंथ ईश ग्रंथ कुराणचं अवतरण झालेलं आहे आणि 30 दिवस हे रोजे ठेवले जातात. हेच या रमजान महिन्याचं महत्त्व. म्हणून पवित्र ग्रंथ ईश कुराणात म्हटलं आहे, अध्याय क्रमांक 2 मध्ये 183 श्लोकात म्हटलं आहे की हे इमानधारकानो, तुमच्यावरती रोजे अनिवार्य करण्यात आले आहेत, जेणे पूर्वीच्या लोकांवरती अनिवार्य केले होते. तुमच्यामध्ये ईश परायणता यावी, हाच त्या पाठीमागचा उद्देश. खरंच काय सुंदर हे वाक्य आम्हाला वाटतं आहे. दरवर्षी रोजे येतात, आत्मशुद्धीकरण होतं, प्रशिक्षण मिळतं आणि पुन्हा पुन्हा आमच्या मनाला एक वळण लावलं जातं. विचार करावा लागेल आम्हाला की आज समाज आज किती गरीब, किती श्रीमंत, पण खरंच जोपर्यंत पोटामध्ये भुकेचा वरमा पेटत नाही तोपर्यंत वेदनेची जाणीव माणसाला होत नाही. म्हणूनच साहित्यिक मौलाना मौदूदी म्हणतात की रोजा श्रीमंतांना गरिबीच्या वेदनेची जाणीव करून देतो, भुकेची जाणीव करून देतो. त्यामुळेच त्याला त्याच्यामध्ये सामाजिक समता वाढते, सामाजिक समतेकडे त्याचं लक्ष जातं आणि समाजाची जाणीव त्याला होऊन जाते. खरंच रोजा काय शिकवतो? माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, हीच रोजाची शिकवण आमच्यासाठी. रोजा हा 30 दिवस उपवास करणे म्हणजे रोजा नव्हे, तर स्वतःच्यावरती नियंत्रण ठेवणे हा रोजा आहे. आपल्या जीवेवर, स्वतःवर, आत्मशुद्धीकरणावर जास्तीत जास्त लक्ष ठेवलं झालं पाहिजे. रोजा करून माणसानं नुसतं खोटं बोलणं सोडलं नाही किंवा आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवलं नाही तर त्याचा तो रोजा त्याला अल्लाला त्याचं काही घेणं देणं नसतं. त्यासाठी आपल्या प्रत्येक इंद्रियावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. हीच प्रशिक्षणाची वेळ असते रमजानच्या महिन्यामधली. मग त्यामध्ये नियम आलेत, नियमाला सोडून माणूस वागू शकत नाही. नियम आहेत म्हणून समाजामध्ये आज माणूस आपली प्रगती करतो, देश प्रगती करू शकतो. रोजा काय शिकवतो? नियमांना धरून चालायला शिकवतो. सकाळी ठराविक वेळेमध्ये उठा, ठराविक वेळेमध्ये जेवण करा आणि ठराविक वेळेमध्ये अल्लापुढे नतमस्तक व्हा. हीच रोजाची शिकवण. नुसतं शिकवण नाही आहे. कमी खाणे, कमी बोलणे आणि कमी झोपणे ही तत्त्व पण रमजानच्या पाठीमागे लागलेली आहेत. या तत्त्वांना अनुसरूनच जीवन जगावं लागतं. जीवनामध्ये अनेक चढाव उतार येतात. माणसाला गरिबीशी सामना करायची संधी खूप कमी मिळते, पण जेव्हा तो उपाशी राहतो तेव्हा त्याला वेदनेची खरं जाणीव होऊन जाते. गरिबी काय आहे याची जाणीव होऊन जाते. आणि रोजा हा आम्हाला वर्षभरातून 11 महिन्यातून एकदा हे रोजे करायला लावणं म्हणजेच आमच्यावरचं आत्म्याचं शुद्धीकरण, आत्म्याचं शुद्धीकरण करणे म्हणजेच आत्म्याला या ठिकाणी एक प्रकारचं गिजा म्हणजेच जेवण पोहोचवणे. जसं आम्ही जेवण करतो आमच्या शरीराला सुदृढ करण्यासाठी आणि 11 महिने आम्ही जे आहेत जेवण करतो, पण 1 महिने न खाणे म्हणजेच आत्म्याला दृढ करणे होय. आत्म्याचे दृढीकरण करण्यासाठीचा हा महिना. अधिकाधिक तकवा, अल्लापुढे नतमस्तक होणे, प्रार्थना करणे, अल्लाच्या आज्ञेचं पालन शिकवतो. हाच रमजानचा महिना. या रमजानच्या महिन्यामध्ये मानवानं मदत करायची असते. अधिक मदत. फक्त एका महिन्यापुरताच नाही तर वर्षभर त्याला मानवासाठी झटावं लागेल. गरिबांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हावं लागेल आणि गरिबांना सदळ हातानं मदत करावी लागेल. दानधर्म करावा लागेल. रमजानच्या महिन्यामध्ये दानधर्म केल्याचा पुण्य कितीतरी अधिक पटीने मिळतं. म्हणून प्रत्येकजण या महिन्यामध्ये अधिक दानधर्म करतो आणि आपला अधिकतर वेळ ईश स्मरणामध्ये घालवतो. रोजा माणसाला सहानुभूती शिकवतो. सहानुभूती, दया, प्रेम हे रोजामुळे माणसामध्ये निर्माण होतो आणि मग तो तेव्हाच गरिबाला मदत करू शकतो जेव्हा त्याच्यामध्ये सहानुभूती निर्माण होते. जीवनामध्ये सत्यता आणि वास्तविकता येते या रोजामुळेच. रोजा जो आहे आपल्याला ताब्यात ठेवायला, आपलं मन ताब्यात ठेवायचा प्रयत्न करतो. रोजामध्ये काही ठराविक नियम असतात. त्या काळामध्ये तुम्हाला पाण्याचा एक थेंबही प्यायचा नसतो.
म्हणून हे झालं नियम आणि हे झालं स्वतःवरती नियंत्रण. खोटं बोलणं नाही किंवा आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवलं नाही तर त्या रोजासाठी आम्हाला अल्लाला काहीच देणं घेणं नसतं. म्हणून पुन्हा प्रत्येक वेळेस मला असं वाटतं की या सगळ्या इंद्रियावरती आपण नियंत्रण ठेवणं म्हणजेच रोजाचं आपण पूर्णपणे करणं होय. रोजा करणे म्हणजे अल्लाच्या स्मरणाकडे अधिक लक्ष देणे, कुराणचं पठण करणे, अधिक पठण केलं जातं. कारण का तर रोजामुळे आमच्यामध्ये एकतर रोगाला नियंत्रण ठेवण्याची शक्ती निर्माण होते. रोग प्रतिकारक शक्ती निर्माण झाल्यामुळे मानव नेहमी आजारी पडण्यापासून दूर राहतो. विज्ञानानं हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की रोजा उपाशी राहण्यामुळं वजन कमी होत नाही किंवा मानव कोणीही मृत्युमुखी पडत नाही. उलट त्याचं वय त्याच्या प्रकृतीला अधिक चांगलं करण्याचं काम रोजा करतो. हे विज्ञानानं आज सिद्ध करून दिलेलं आहे. जगानं हे सिद्ध करून घेतलेलं आहे. डॉक्टर्स लोकांनी याला मान्यता दिलेली आहे की हे उपवास अतिशय चांगले आहेत. मग माझ्या भगिनीनो, बंधूनो, आम्हाला हा महिना पवित्रतेनं वागायचा आहे. फक्त पवित्रच नाही आहे तर समाजामधली जी आज पायदळी तुळवले गेले, न्याय समता हे जे तुळवले गेले याला जर आज विचार करत नाहीत त्याला आम्हाला आश्रमात आणावं लागेल. आम्हाला प्रेमानं वागावं लागेल. कारण आम्ही सर्व एका अल्लाची, एका मातापित्याची लेकरं. मग आम्हाला जगण्याचा अधिकार आहे, एक दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे, एक दुसऱ्याला मदत करण्याचा आम्हाला अधिकार आहे. रोजामुळे हे सर्व तत्त्व आमच्यामध्ये आपोआप निर्माण होतात, निर्माण करतात. अल्लाची मदत मिळते आणि रोजा आमच्यावरती हा अधिकार होतो. रोजामुळे काय होतं मग राष्ट्रीय बळ पण मिळतं. एका दृष्टिकोनातून काय होतं मग आणि सामाजिक समतेचं जीवन आम्हाला जगता येतं. सामाजिक समता कशी असते हे रोजामुळे आम्हाला आत्मसात होतं. मग जेव्हा आम्हाला कोणी प्रगती करायची असेल देशाची किंवा राष्ट्राची, समाजाची, तर आम्हाला या सर्व सामाजिक समतेला समोर ठेवूनच कार्य करावं लागेल. आणि ती समता आमच्यामध्ये निर्माण होते रोजामुळेच. रोजा खरंच मानवाला किती शिकवतो, मानवाला खरंच जीवन जगायला शिकवतो. आणि ते जगायचं शिकणं आम्हाला कुणी दिलं आहे? पवित्र ग्रंथ कुराणांची या महिन्यातली महान मोठी देणगी आमच्यासाठी आलेली. या देणगीमुळेच आम्ही आज पवित्र ग्रंथ ईश कुराणाप्रमाणे जीवन जगलं तर खरं आमचं जीवन होईल माणसाप्रमाणे आणि आमचं अंतिम समय देखील आमचा अतिशय सुखकारक बनणार आहे. विचार करावा लागेल माझ्या भगिनीनो, बंधूनो, की रमजान हा महिना आम्हाला एकेश्वरवाद पण शिकवतो आहे. एका अल्लापुढे नतमस्तक करायला शिकवत आहे. ईश परायणतेचं हे पर्व अतिशय महान आहे आणि एक प्रकारचं हे प्रशिक्षणाचा एक परीक्षा असते आमच्या महिन्यामध्ये. अधिक या महिन्यामध्ये पवित्रता मनामध्ये ठेवायची. पवित्रता ठेवल्यामुळं हे 11 महिने पण अशाच प्रकारचं आम्ही पवित्र राहून टाळायचं, नियमाला धरून वागायचं. हीच शिकवण असते रमजानची. आणि याच्यामध्ये कोणीही लहान मोठा काही फरक नसतो. सर्व लहान थोर पुरुष मंडळी मशिदीमध्ये जाऊन अल्लापुढे नतमस्तक होतात. स्त्रिया पण मशिदीमध्ये जातात. काही स्त्रिया घरात पण आपल्याला अल्लापुढे नतमस्तक होतात आणि ईश पारायण करतात. या ठिकाणी गरीब श्रीमंत भेदभाव नसतो, उच्च नीच काळा गोरा असा भेदभाव नसतो. तर एका रांगेमध्ये सर्व उभे राहतात. राव रंक उभे राहिले एकाही रांगेमध्ये, तिथं भेदभाव नसतो कसलाच. आणि त्यामुळं ही समानता गरिबामध्ये येत नाही की तो मोठा मी लहान, हा श्रीमंत हा छोटा, हा काळा मी गोरा. म्हणजेच कोणालाही कोणावरती श्रेष्ठत्व प्राप्त होऊ शकत नाही. हे रमजान शिकवतं आम्हाला या ठिकाणी. आणि त्यानंतर मृत्यू पश्चात एक प्रकारची दृढता आमच्या अंगी येते. दृढ शरीर आमचं बनतं, विचार करण्याची शक्ती आमच्यामध्ये येते. आणि एवढंच नाही तर स्ववर नियंत्रण ठेवतो आम्ही. स्वत्वावरती नियंत्रण ठेवण्याशिवाय इतरही माणुसकीची जाणीव आम्हाला होऊन जाते. म्हणून माणुसकीची जाणीव ठेवण्यासाठी मग अधिक दानधर्म ईदचा हर्षोल्लास साजरा करण्यापूर्वी केले जातो. त्यालाच आम्ही सदका फित्रा देणे असं म्हणतात. जेणेकरून गरिबाला पण त्याच्यामध्ये समाविष्ट होता यावं, गरिबाला पण त्याच्यामध्ये आपली ईद आनंदाने साजरी करता यावी. अधिक दानधर्म केला तो, मग तो धान्याच्या रूपात असो, कपड्याच्या रूपात असो किंवा पैशाच्या रूपात असो, अधिक दानधर्म केला जातो. या महिन्यामध्ये पवित्र कार्य करायचं आणि एक दुसऱ्याला मदत करायची हीच जाणीव आम्हाला वर्षभर ठेवायची आहे. हेच प्रशिक्षण असतं आमचं या रमजानच्या महिन्यामधलं. हा महिना मानवाला मानवासारखं राहायला शिकवतो, पण त्याबरोबर मानवामधल्या ज्या काही त्रुटी असतात ते सगळ्या त्याच्यात नष्ट होतात
आणि तो वास्तविकतेकडे त्याचं मन कलवतो. वास्तविकता काय याच्याकडे त्याचं मन जातं आणि तो आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. खरंच, कारण त्याच्या मनामध्ये एक भय निर्माण होतं. रमजान भय निर्माण करणारा महिना आहे. या महिन्यामध्ये मनामध्ये भय अधिक निर्माण होतं की अल्लाह मला पाहत आहे, अल्लाह माझ्याकडे लक्ष देत आहे. या भयामुळं तो वाईटापासून अलिप्त होत जातो आणि हेच प्रशिक्षण त्याला पुन्हा कामाला पुढं पडतं की नेहमी त्याच्या मनामध्ये भय असतं की अल्लाह मला पाहत आहे. अशा प्रकारची ही जी भावना असते भयाची, या भयामुळंच माणूस शुद्धतेकडे येतो, आत्मशुद्धीकरण त्याचं तो करून घेतो. खरंच विचार करावा लागेल आम्हाला. कारण का, तर एके दिवशी आम्हाला जगाचा निरोप घ्यायचा आहे. जगातला निरोप घेऊन शेवटी अल्लाहपुढे आम्हाला केलेल्या कर्माचा हिशोब द्यावा लागणार आहे. त्यासाठी आम्हाला आमच्या सत्कर्माचा बदला आम्हाला मिळायचा असेल तर जगामधल्या ज्या काही आमचं थोडे जीवन आहे ते जीवन आम्हाला अतिशय आनंदानं एकमेकांना मदत करून काढावं लागेल. अल्लाहपुढे आम्ही प्रार्थना करतो की अल्लाह आमची आखिरत, आमचं प्रलयकाल आम्हाला त्या नरकाच्या अग्नीपासून तू वाचव आणि त्यासाठी आम्हाला ती नरकातून वाचवणारी ही ढाल जे रमजान आहे त्याच्यामध्ये अधिक आम्ही ईशपरायण बनणारे बनव अल्लाह. आणि अल्लाहला आमची एक नतमस्तक विनंती असते की जगातल्या सर्व मानवाला सुख लाभू दे. ईदच्या दिवशी पण हीच प्रार्थना केली जाते की जगातल्या प्रत्येक मानवाला सुखानं राहू दे, सुखानं जगू दे, सुख समाधान आमचं आयुष्य जगू दे. खरंच या रमजान ईदची, या रमजान सणाची, या रमजान रोजाची ही शिकवण आहे की आम्ही सर्व प्रेमानं, बंधुप्रेमानं, समतेनं राहावं. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे आणि आम्हाला अशी आज्ञा अल्लाह देवो. तथास्तु तथास्तु तथास्तु. नांदेड़ शहर में अगर आप शादी, निकाह, वलीमा या किसी भी तकरीब में शिरकत के लिए आ रहे हैं और मेहमानों के क़याम के लिए एक बावखार, पुरसुकून और जदीद सहूलियात से आरास्ता मुकाम तलाश कर रहे हैं तो आपके लिए बेहतरीन इंतखाब है यासीन गेस्ट हाउस। जी हाँ, यासीन गेस्ट हाउस को ख़ास तौर पर इस अंदाज में तैयार किया गया है कि तकरीबन 50 मेहमानों के क़याम का बैक वक्त मुनज़्ज़म और आरामदाह इंतज़ाम किया जा सके। कुशादा कमरों, साफ सुथरे माहौल और मुकम्मल प्राइवेसी के साथ ये गेस्ट हाउस आपके मेहमानों के लिए घर जैसा सुकून फराहम करता है। यासीन गेस्ट हाउस की खुसूसियात: बेशतर बड़े फंक्शन हॉल से पैदल फासला, माल टेकड़ी रोड से महज 200 फीट की दूरी, गर्म पानी के लिए गीजर की सहूलत, इन्वर्टर की सहूलत, तेज रफ्तार वाईफाई कनेक्शन, साफ सुथरा और महफूज माहौल, मुनासिब और वाजिबी किराया। मजीद मालूमात और बुकिंग के लिए आज ही राब्ता करें। यासीन गेस्ट हाउस, नज़द हैदर गार्डन फंक्शन हॉल, हैदरबाग नंबर 2, देगलू नाका, नांदेड़। या स्क्रीन पर दिए गए नंबर्स पर कॉल करके अपनी बुकिंग कंफर्म करें।